खर्च किती झाला सांग, खर्च किती झाला ह्याचा ह्याचा खर्च, हा ह्याचा खर्च इकडनं 3000 घेतले, 3000 ट्रिप संपली, 1000 रुपये ऑटोचे कळालंच नाही. आणि ह्याचा खर्च किती झाला 4000 आणि दीदीकडनं घेतले 3000. 2000 रुपये. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर सकाळी सकाळी आम्ही जातो, म्हणजे सकाळी सकाळी जातो आम्ही बीचवरती. काकांना वगैरे नाश्ता वगैरे करायला सांगितलेला आहे, म्हणजे तयार वगैरे करून ठेवा, तोपर्यंत आम्ही बीचवर जाऊन येतो म्हटलं. मग आल्या आल्या लगेच नाश्ता वगैरे करून निघायचं आहे. वापस परतीचा प्रवास आपल्याला लगेच करायचा आहे, त्यामुळं लगेच फोटो वगैरे शूट करायला चालू. सध्या आम्ही तिकडे बीचवर रात्री पण गेलो, पण रात्री तेवढा फोटो चांगला नाही करणार. मग सकाळी सकाळी चालू आहे तयार वगैरे होऊन. मी तर काय आंघोळ पण केलं नाही अजून. माझ्यासोबत आहे ना अजून यश, तर आणि प्रणव आणि यश भोसले पुढे गेलेत. तर चला, तोपर्यंत त्यांनी फोटो काढत असेल, आपण तोपर्यंत लगेच जाऊ. 2 मिनिटाच्या अंतरावर आहे इथून. इकडचं वातावरण असलं भारी येणार आहे आता, म्हणजे सकाळ सकाळचं वातावरण एवढं भारी राहतंय ना. जेवण थोडंसं चांगलं नसतंय, कुठं चांगलं राहतंय फक्त. हे बघा, हे दोघं जण थांबलेत फोटोशूट वगैरे करत. आम्ही आता 3 जण इकडं आलो जस्ट. तर आता आम्ही फोटोशूट करतो थोडंसं. सकाळी सकाळी याचं बीचवर वगैरे फोटो काढला नाही. रात्री इथपर्यंत पाणी होतं माहिती आहे का? रात्री पाणी इथपर्यंतच होतं, एवढ्या लाटा होत्या. लाच बघा कुठं चाललंय, लय भयानक लाटा होत्या रात्री. आता जर बघा इथं त्यांचं फोटोशूट चालू आहे. चालू करा की. आता आम्ही फोटोशूट करून घेतो, कारण की टाइम जास्त नाही आपल्याकडे. नाश्ता हे जेवण आम्हाला फोटोशूट वगैरे करायचं आहे, त्यामुळे फोटोशूट करून घेऊ. तर काहीच फोटोशूट वगैरे झालेली आहे. तुम्हाला एकदा सी व्ह्यू दाखवतो सगळा पूर्ण एकदा इथलं बीच. तर बघा, हे बघा इकडं नारळ झाडं वगैरे आहेत, आणि इकडं समुद्र काय दिसतं इकडनं. हा थोडं मध्ये जातो. ये देखो, इकडे खेळत आहेत सगळे फॅमिलीज वगैरे. आणि हे बघा, असा व्ह्यू पाहिजे फोटो काढावा, आणि घर पाहिजे इथं एखादं कुठं तर, इथं असं इथं इथल्या जागेत. काय राव, काय आपण राहतो तिकडे ह्याच्यात, काय नाही तिकडचं पण चांगलं नाही, पण असलं वातावरणाच्या जागी घर पाहिजेच. बघूच. तर सगळे पोरं वगैरे गेलेत. तिथे एक जण काय दाखवत हवा. बघा, आय नीड विटॅमिन सी, त्या पुढे लव पण टाकलेला आहे. कुछ भी लिख सकते हो इधर अपन आगे. तो चलो अभी जाते हैं. पोच गे. मग तुम्हाला फोटो काढून कसं वाटलं? थोडंसं बरं वाटलं, पण फोटो जर असे लाल काळे लाल असे उन्हात यायला पाहिजे होतं आम्हाला. उन्हात लाल दिसते रे. सकाळी उठलं तर 8 वाजता जायचं. मी काल फोटो काढत होतो ना, लाल दिसत होत्या, आणि उरून बघितलं चांगले दिसत होते. काय नाही, चांगले दिसत. 6 बजे आएंगे और आए ही 8 बजे फोटो निकालने. 8 बजे उठे थे, खायचे 8:30 बजे. चालतं काय विषय नाही. आता काकांनी काही तर नाश्ता वगैरे तयार करून ठेवलेस, तर जाऊन नाश्ता वगैरे करायचा आहे. नाश्ता वगैरे करून मग लगेच निघायचं आहे आपल्याला पुण्याकडे. काय जास्त टाइम त्यांनी हलवायचं नाही आपण. हे बघा, गद्दार साले नाश्ता करत बसली. आम्हाला नाश्ता रे काय नाही, चांगली गोष्ट आहे करायला नाश्ता, कारण की उशीर होईल वगैरे.
मग जाऊ की मग लगेच किती वेळ लागणार आपल्याला नाश्ता करून लगेच निघायचं आपल्याला आम झालं सगळं मित्र नाही आवरत काय बॅग कोण भरायचं बॅग भरली की मी तुझ्या 2-3 कपडे टाकले तिथले स्पेशल कोकणी पोहे मीठ वगैरे टाकून ह्याच्यावर खोबरं वगैरे टाकलं राहते कसं भारी सगळं सगळे खावायला ते विषाचं आणि आपल्या खिशाचं पहिलं झालंय तर आम्ही आता खातोय इनके मासूम चेहरे देखो आप बिल करणे बिलिंग चालायचं द्यायचं मजा करताना याला भारी वाटली पण आता निघायची वेळ तर आता ऑटो वगैरे काका ऑटो येत आहे ना काका ऑटो येत आहे ना ऑटो येत आहे आता 3-3.5 किलोमीटर जेवायची मी तुला टाकलेली चालेल चालेल त्यांना करायला सांगा 2 वेळेस काय वगैरे सगळं पॅकिंग वगैरे झालेलं मी अंडा तर- एक थाळी ना चलो. रात्री. एक थाळी लगेच मी 160 आणि नाही का चपात्या झाल्या 3 लगेच टाकलं तुम्ही इधर चालू आहे फायटिंग मला माहिती आहे सगळं तुझं ए अरे बघता येईल नंतर बघ आता हे करू नका आता बोलणार काय होत नाही. सगळे पेमेंट केलेलं सगळ्याचे पैसे द्यायचं गेल्यावर हा आमचा होता छोटासा म्हणजे छोटासा चांगला गेला होता कृपासागर होमस्टे तर आता इथून आम्ही निघतोय ऑटो वगैरे येत आहे तर 175 कशाची खिशा 900 झालते ना टोटल अरे कालचे पण आहे अजून काही आहे मी केले पार्किंगचे अजून मी केलेले नाही विचारायचं मला नाही ओके पैसे टाकलं मी पण तर झालं सगळं पैसे नाही गेले ऑटो येत आपला काय आपल्याला ऑटो जातो चौघ हा झालं ये जरावर आहे जरा भी बहुत सारा और हम इधर आए से बैठे देखो गाड़ी आले पण बुवा भेटली जागा चला चलो चलो फक्त बसा बसा लवकर लवकर खट्या बस जा बॅक टू बस झाली 3 सीट आपल्याला 2 इथं बसले आणि आम्ही इथं बसलो भांडण झाली थांबलं 2 मिनिट माहिती का पहिलं मध्ये हा तेव्हा थांबायचं का त्याला मध्ये काय उतरायचं ना बाहेर तर बस तर आम्हाला वेळेवर भेटलीच होती मग मालवणला शेवटचं बाय म्हणून आम्ही निघालो रेल्वे स्टेशनवर मालवणपासून रेल्वे स्टेशन 30 किलोमीटर कुडाळ या गावात असल्याने बसनं जावे लागते निसर्गाचा आनंद घेत आम्ही पोहोचलो रेल्वे स्टेशनवर तर काय इथे चाललाय इथे चाललाय आपलं काय म्हणजे कुडाळ रेल्वे स्टेशनवर हिशोब चाललाय ट्रिपचा सगळा जायची वेळ आलेली आहे सध्या का सगळ्याकडचे पैसे संपलेत ह्याच्याकडे जास्त पैसे निघाल्यामुळे साईडला बसलाय थोडं उतरला माहिती का पैसे दे म्हणल्यावर तर आता हे दोघांचा हिशोब चाललाय टक्कर असं होणार आहे की मालवण 2 व्हीलरला जायला 5 जण ऐका 2 मिनिट 150 रुपये केले विला टू सिंधुदुर्ग 150 रुपये केले रॉक गार्डन टू विला प्लस 35 रुपये केले किल्ल्यावर कॅश माझी यूज केली कॅश यूज केली प्लस 60 रुपये ते तिकीट रॉक गार्डन आपण ऋषा हे घेतले मी तुला ते ह्याचे टाकले पैसे रिक्षाचे अरे बसून बस सांगू शकतो की तू बसून सांग रिक्षाचे मी पेमेंट तुला दाखवू का हा 42 रुपये टाकले की मग आता टाकले 3 टाकले 3 वेळेस तो फी 41 टाकले हो केस काम 45 रुपये टाकले 42 म्हणते आर्थिक गाडीचे होते अरे गाडीचे वापरलाच नाही बस खाली गपची हे बस रे खाली डबल सगळ्याला द्यायचे ते खाली बस फ्रेम मध्ये नाही गेलायस
या तिघाचा हिशोब लागला झालं. रिक्षाचे एवढे झाले वृक्षावलं कसले कमवत असेल पैशाच्या आईला. अरे एवढा लावला हिशोब लावा नाही पैसे कमवायला डिवाइड बाय खर्च माझा झालाय डिवाइड बाय ना ए भाई 227 काय पैसे द्यावं लागला त्याला. रिक्षाचे पैसे टाकले नाही ना याने. हा मग ती कट कर ना. अरे मग ह्याच्याकडे नाही आता राहिली मग कट केलीच की मग आताचे 45 कट कर ना. कुठले आता 45 किलो टाकले नाही. गरिबीचं वातावरण सध्या इथं निर्माण झालेलं आहे. हे साईडला जे जे दिसत आहेत ना सगळे हे सध्या आम्ही राहायचं सध्या आम्ही राहत आणि जेव्हा इथूनच परत जातील तेव्हा असं बसायला दिसतील. बात तो सही है. असं हिशोब करत होय त्यांना. हे त्यांना सांगू काय काय म्हणतं आपलं जाऊ नका लवकरले पैसा तिथे कमीत कमी 7,000 आता ह्याच्यानंतर नाही ना का यशा ओरड सांग की. पैसे मिळाले पैसे येताना मिनिमम 7,000 ठेवा आणि ट्रान्झॅक्शन करताना पैसे इकडे टाकताना नोट करून ठेवा कोण कुठं देत आहे. नाही तर असा घोळ होता. आता गेला बघा ह्याचं झालं आता इकडे विषय झालाय. हा मिठाई जाऊ सोड. लास्ट मेंबर आहे आता. आपला मिटलाय आपलं मिटले ती टाकतोय किशन. जाऊ द्या हे काय चालत राहील. सिरियस मॅटर चालू आहे. तर काय म्हणता प्रणव रे कसं झालंय ट्रिप वगैरे आणि पैशाचा वगैरे विषय. पैसे कमी नाही यांच्याकडे पैसे खूप आहे. कमीत कमी 7,000 रुपये जातात एकाला बरं का. एकाला सगळ्या सांगा एकाचं सांगतोय कमीत कमी 7,000. बागेचा विषय बागेचा विषय वेगळाच आहे. ट्रिप म्हणल्यावर एकाला 7,000 रुपये जातात. बॉन्ड बघा इथे चालू आहेत. कुडाळ रेल्वे स्टेशनवर सध्या भांडणं चालू आहेत. कृपया पोलीस स्टेशनला पोलिसांना पाठवा. मी रिक्षाचे 1 2 3 4 बिलामध्ये कोणत्या बिल मध्ये झालं ते आता क्लिअर झालं ते. 345 रुपये गाडी पेट्रोलचे. चला हिशोब तर चालत राहणार आहे. हे हिशोब आहे ना सगळ्याला सांगितलं माहिती आहे का. ह्याला सांगितलं ह्याला मला वेगळं ह्याला वेगळं त्याला वेगळं. पाठ झाला होता पाठ. बसलो ऑटो मध्ये जाताना कुठं लाईटचे पैसे पाठवले पाठवणार येऊन पाठवले. काय 30 40 50 रुपये मी तर 50 रुपये काढलो का ते जाऊन सगळ्याची खरं म्हणतो काय. आम्ही 7 जण आलो इकडे 7 मध्ये काय तर 50,000 म्हणतो हे बरं का. का माहिती किती गेले पण गेलेत बरं का तेवढे. कारण की इथं आल्यावरच 5,000 गेलते आणि बाकीचं अन्न तिकडनं जाणं खाणं पिणं वेगळं तेवढं अजून तिकडे जायचंय. बहुत पैसा जा रहा है इधर. विषय सांगायचा विषय सांग काय झाला. जाय खर्च किती झाला सांग. खर्च किती झाला ह्याचा खर्च. ह्याचा खर्च तिकडनं 3,000 घेतले. 3,000 ट्रिप संपली 1,000 रुपये ऑटोचे कळालंच नाही. आणि ह्याचा खर्च किती झाला 4,000 आणि दीदीकडनं घेतले 3,000. 2,000 कुठे हिशोब केला ऑटोचे पैसे मागायला अजून. अरे घेतलं एक पोरग नाही त्याचा खर्च 5,000 4,000 नाही झालं सगळ्यात झालं खर्च त्याचे आता एक कमी 3,000 मध्ये
नाही त्याच्याकडे पैसे होते वाटतं रे पहिलंच अकाउंट मध्ये सगळ्याचे गेले तुझ्या चला खरंच भूक लागली तर आता आलेला आहे आता जातो खायला भूक लागली गाड्याला चला कुठे गेलं त्याकडे आटाच्या मुलीचा रिक्षाचे पैसे मागितला मला तुमच्या ग्रुपची रिक्षाचे आलेले आहेत ओ भाई बॅग 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 घ्या पण काय म्हणला मी टाकतो म्हणला सगळ्यांचे चौघाचे रिक्षाचे त्यानं म्हणला की आपले हे झाले सगळे त्याला काय तर तू घेतला सगळ्याचे पैसे त्यामुळे म्हणलं त्यांना सांगू आणि झाली की बाबा तुझं तो डोकं टेन्शन दिवाले अजून विषय का चालला बघा इथं चला 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 झालेलं माझी व्हिडिओ असं असं गेलो मी जेवण झालं सध्या आता बिस्किट फोडा ए बाबा आता तर खाल्लंय ना एवढं किती हळू खाल्लंय माहिती का थोड्या वेळ काढलं 5 वाजता आताच खाल्ल्याने म्हणतो बिस्किट फोडायचं आहे इथे घे ना चिप्स तर आमची ट्रेन झाली सध्या 1 तास लेट सगळे पॅसेंजर वगैरे सगळे बसलेले आहेत आमचे मेंबर जे आहेत ना सध्या टेन्शन मध्ये आहेत कारण की लईच लेट ट्रेन झालेली आहे तिकीट जरी वेगळीकडे असल्या तरी एकत्र येऊन बसायचंय काय नाही रे दोन इथं कुठं तेच की मग दोन इकडल्या मागेला साईडला येत आहेत आणि दोन इकडल्या पलीकडल्या साईडला आहेत आणि दोन एक पलीकडल्या डब्यामध्ये आहेत. तर काय सीट पलीकडे असून का फायदा नाही कारण की सगळे तर एकत्रच बसायचे ट्रेन मध्ये तर बसलोच आम्ही पण थोड्या वेळाने सगळे शांत झाले मग लक्षात आला आम्ही येत्या वेळेस उनो आणला होता ट्रेन मध्ये खेळता येईल म्हणून मालवणला येत्या वेळेस थांबायला जागा नव्हती तेव्हा तर खेळता आला नाही बघता खेळ रंगला आणि सगळ्यांचा मूडी फ्रेश झाला झालेला आता सगळं खाणं आणि इथं बसलो होतो आम्ही सध्या तर सगळे आले आता इथं त्यामुळे दुसरीकडे जावं लागला मला पाणी दे ना तरी सगळं होईत आहे तर सगळं सामान शिफ्ट आमच्या ह्याच्यावर करावं लागेल जाऊन झोपावं लागेल कारण की सकाळी लवकर पोहोचणार आहेत जनरल रिकामे आहेत सगळे पुढचे मागचे स्लीपर त्या सगळ्या रिकाम्या आहेत. आम्ही येताना वरून आलोय हा आता तर जागा इथलं पॅक झाले सगळं आता काय पुढे जनरल रिकामे झाले कितना नंबर आपका नंबर आहे काय ओके ओके साफ करून जुळली नाही झालं जातोय आमच्या सीटवरती आम्ही सीट पण तिकडे आहे पुणे 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 टिप लावतो इकडे इथे बसले सगळे आले आपल्या सीट राव का आमचं जातो की आमच्या सीटवर जाऊन झोपतो होता येशा कुठं आहे थोड्या वेळ जावा ना येशा कुठं आहे येशा कोण तर चला हे बसले इथं आम्ही जाऊ आमच्या सीटवर The next day. तर मित्रांनो काय चाललंय मग आता उद्या आहे याचा पेपर याचा म्हणजे आमचा पण आहे पण आमचा दुपारचा नाही याचा M3 आहे किती वर्षांची होता तरी 4 वर्ष 4 वर्ष M3 द्यायचा सॉरी दुसरा वर्ष M3 द्यायचा आहे म्हणजे 4 सेम पासून M3 देतोय आता जर बॅग लागला आणि काल आम्ही आता आज चालू ना आणि आज आता जर बॅग लागला यावेळेस विदाउट ऑक्सिजन एवढे घरच्या मारतील ना याची का सांगायचं तुम्हाला म्हणून आल्याला अभ्यासाला बसलाय सकाळपासून कुठे झोपला 12 पासून बसलाय जेवण करून आलो आम्ही तेव्हापासून बसलाय अभ्यास ओ डेडिकेशन बोलते डेडिकेशन जर बॅग लागला बॅग जर लागला भाव ऑल क्रेडिट गोस मग घरचे तू मामा अजून पहिले मामा हा पहिले तर मामा एक तर ठेवून घेतलाय तुला क्लास पण लावून दिलाय पहिले मामा सोबत मीटिंग आहे त्याची रिझल्ट लागल्यावर हा हे हा आपलं काय म्हणतात हा मग जो आहे ना आपलं आला नाही आपलं ट्रिपला वगैरे आला नाही आणि स्टेटस वगैरे बघायला कसं वाटतं मग तुम्हाला
कौन है ये लोग? वगैरे बघून एकदम भारी. एकदम भारी. आणि आम्ही असली एवढी मजा केली. हो शिवराज भाऊने काय मग विजिट वगैरे आपली सॉरी ट्रिप वगैरे आमची कशी चांगले वाटते तुम्हाला? चांगली आहे. कोण पैसा नाही का तुला काय सांगायचं? 5,000 पैसे गेले माहिती का तू जेवढे पैसे पाठवतास तेवढे पैसे सगळे संपलेत आणि त्याच्यावर पहिल्या तर वेगळेच गेले होते की व्हॉलीबॉलला पुन्हा अजून ते बुकिंग वगैरे. चांगलं आहे ना. मी आतापासून इन्व्हेस्टिंग करतो. इन्व्हेस्ट पैसे वाचवतो मी. सध्या आता आम्हाला अभ्यास करायचाय. अजून अभ्यास झाला नाही. 1-2 युनिट काहीतरी करायचंय. मग आता उद्या पेपर आमचा 2 वाजता तर अभ्यास करावा लागेलच. नाही जर केला भाई आम्ही सगळे फेल होणार आहेत. विशाळ रात्र काढली तरी चालत पण अभ्यास करायचा आज. कंटिन्यू अभ्यास चालू एज्युकेशन आहे. एफर्ट्स आहेत पण ते मन लागेना गेलं. हा ते आहे. तुला तसं वाटलं तर तसं आय होप की तुम्हाला चावला आवडला असेल. भेटत पुढच्या व्लॉग मध्ये. बाय बाय. त्याच्याकडे नाही त्याच्याकडे 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 ह्याच्याकडे त्याच्याकडे 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 यार त्याच्याकडे माझ्याकडं कॅश होते नाही कॅश नव्हते कॅश होते मध्ये पहिला पटा कॅश नव्हती. कांबळे मामा पळाले होते तिकडे कडकडे देता नाही आले. ती सोडूनच बाबा मला वाटलं आवड होतं विषय हारला. द्यायचं नव्हतं मागितली असते मी पाया हा. पडून निघालो. त्या पुरीला हात जोडला नाही. पगार का खर्च वगैरे अय मै माता